नमस्कार. BA सेमिस्टर 3च्या NEP पॅटर्नबद्दल जाणून घेऊया, जो अमरावती विद्यापीठासाठी आहे. BAच्या तिसऱ्या सेमेस्टरमध्ये आला आहात, तर मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नवीन शैक्षणिक धोरणामुळे तुमच्या अभ्यासक्रमात काही बदल झाले आहेत. चला ते सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिल्या वर्षाचे 3 मुख्य विषय आता बदलले आहेत. त्याऐवजी एक मेजर आणि एक मायनर विषय असेल. पहिल्या वर्षाच्या 3 विषयांपैकीच एक मेजर आणि दुसरा मायनर म्हणून निवडायचा आहे. तर ह्या सेमिस्टरमध्ये तुम्हाला कोणते विषय असतील त्यावर एक नजर टाकूया. सुरुवात करूया तुमच्या मेजर विषयापासून. यात नक्की काय काय आहे ते पाहू. मेजर विषयामध्ये एकूण 3 पेपर्स असतील, 2 थिअरी आणि 1 IKS. IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टम. हा पेपर तुमच्या मेजर विषयाला भारतीय ज्ञान परंपरेशी जोडतो. आता बघूया मायनर विषयाबद्दल. याचा अभ्यासक्रम मेजरपेक्षा खूपच कमी आहे. हो, मायनर विषयासाठी या सेमेस्टरमध्ये फक्त एकच थिअरी पेपर असेल. याशिवाय तुम्हाला 2 ओपन इलेक्टिव्ह म्हणजेच OE विषय पण घ्यायचे आहेत. हे विषय दुसऱ्या फॅकल्टीचे असतील, जसं की कॉमर्स किंवा सायन्स, म्हणजे काहीतरी नवीन शिकायला मिळेल. आता पाहूया ते विषय जे सगळ्यांसाठी कंपल्सरी म्हणजे अनिवार्य आहेत. यात 2 व्हॅल्यू एज्युकेशन कोर्सेस आहेत, अंडरस्टँडिंग इंडिया आणि एन्व्हायरमेंटल एज्युकेशन. तसंच 2 स्किल एन्हान्समेंट कोर्सेस सुद्धा आहेत. हे तुमच्यातील कौशल्य वाढवण्यासाठी आहेत. आणि हो, शेवटी तुमच्या सेमिस्टरमध्ये काही को-करिक्युलर ॲक्टिव्हिटीज सुद्धा आहेत. जसं की NSS, NCC, स्पोर्ट्स किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज. यातला सहभाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे, तर मग सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा पटकन नजर टाकूया. सोप्या शब्दात तुमचे 3 विषय आता एक मेजर आणि एक मायनर झाले आहेत आणि काही नवीन कंपल्सरी विषय आहेत. आता परीक्षेबद्दल एक खूप महत्त्वाची सूचना. नीट लक्ष द्या. तुमच्या मेजर आणि मायनर विषयांची परीक्षा सेंटरवर होईल. बाकी सगळ्या परीक्षा कॉलेजमध्येच होतील. तर मग या नवीन पॅटर्ननुसार तुम्ही तुमचा अभ्यासाचा मार्ग कसा निवडणार? विचार करा.